नमस्कार मित्रांनो, वास्तुविषय या प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलोय डोंबिवलीमध्ये फर्स्ट टाइम ब्रँड घेऊन आलेला आहे रुस्तमजी. मित्रांनो, आपण पाहतोय रुस्तमजी प्रोजेक्ट डोंबिवलीमध्ये पॅराडाईज आहे, रुनवाला आहे, दोदा आहे, रिजन्सी आहे, असे खूप सारे ब्रँड आहेत. त्यामध्ये आता लॉन्च झालेला आहे रुस्तमजी ग्रुपचा प्रोजेक्ट. आपण पाहता रुस्तमजी ग्रुपचा प्रोजेक्ट G+32 स्टोरेजचं टॉवर घेऊन आलेले आहेत. फर्स्ट टाइम आपल्या डोंबिवलीमध्ये ब्रँड असणार आहे. आपण पाहताय सुंदर असं एलिव्हेशन, मित्रांनो. आपण पाहताय 1 BHK, सुंदर असं 1 BHK आहे. समोरचा आहे स्पेस दिलेला आहे. आपण पाहता लिव्हिंग रूम 1 BHKचा. समोरचा डायनिंग स्पेस साठी स्पेस दिलेला आहे. समोरचा आहे टीव्ही युनिट आणि सोफा सेट दिलेला आहे. लिव्हिंग रूमची साईज आहे मित्रांनो 9x16. सुंदर असा सिटिंग एरिया दिलेला आहे. समोर टीव्ही युनिट आहे आणि समोरच आहे बाल्कनी. 9x3 ची बाल्कनी दिलेली आहे. यामधून ऍक्च्युअल व्ह्यूचा पण ग्रीनरी आणि सिटी व्ह्यू दोन असे व्ह्यू असणार आहेत. पुन्हा एकदा आपण लिव्हिंग रूम पाहू शकता. मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. समोरच डायनिंग स्पेस दिलेला आहे. 10 फीटची हाईट दिलेली आहे. पुन्हा एकदा आपण लिव्हिंग रूम पाहता. वळेत आपण किचन कडे ड्युएल प्लॅटफॉर्म किचन दिलेला आहे. किचनची साईज आहे 7x8. समोरचा एरिया आपला ड्राय स्पेस एरिया दिलेला आहे. यामध्ये वॉशिंग मशीन ठेवू शकता. इलेक्ट्रिक आणि वॉटर कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे. आपण पाहताय पुन्हा एकदा किचन. समोरच फ्रीज साठी स्पेस दिलेला आहे. 7x8चं किचन आहे. आपण पाहताय टॉयलेटची साईज आहे 4x7. कॉमन टॉयलेट दिलेला आहे. ब्रँडेड अशी फिटिंग असणार आहेत. टॉयलेट सुद्धा खूप स्पेशियस आहे. आपण पाहताय मास्टर बेडरूम. पुन्हा एकदा आपण बेडरूम पाहू शकता. समोरचा आहे वॉर्डरोबला सुद्धा 2.5 फूट बाय 4 असं वॉर्डरोब स्पेस दिलेला आहे. स्पेशियस असा बेडरूम आहे. समोर टीव्ही युनिट साठी स्पेस दिलाय. आपण पाहू शकता 10x10चा बेडरूम आहे आणि समोर आहे टॉयलेट. टॉयलेटची साईज आहे 7x5. मित्रांनो, 1 BHKचा कार्पेट आहे 516 आणि प्राइस असणार आहे 51 lakhs. आणि 2 BHK चा कार्पेट आहे 608 पासून स्टार्ट होणार
स्टार्ट होतोय. प्राइस असणार आहे 63 लॅक्स आणि 3 BHKचा कार्पेट आहे 896 आणि प्राइस असणार आहे 1,20,00,000. बिल्डर ऑप्शन असणार आहे 2080चा.